सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला आणि जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांनाही सलाम जय ख्रिस्त प्रियजनांनो. तुम्ही सर्व कसे आहात? तुम्ही सर्व चांगले आहेत हा माझा विश्वास आहे. कारण तो जो जिवंत देव आहे, आपला जो जिवंत परमेश्वर आहे, जो आपला त्रेक एक परमेश्वर, जो सदा सर्व का युगानुयुग जिवंत राहणारा परमेश्वर, त्याला युगानुयुग धन्यवादित असो. युगानुयुग त्याला धन्यवाद असो. युगानुयुग तो धन्यवादित आहे. त्याला संपूर्ण गौरव मान महिमा सन्मान सदा सर्व काळ युगानुयुग आहे. आमेन. प्रियजनांनो, तो तुमचं आणि माझं रक्षण करतो. म्हणून आज माझा आणि तुमचा श्वास हा चालू आहे. आपण चालत आहोत, फिरत आहोत, त्याच्या शक्तीने आपण चालवतो. प्रियजनांनो, सुंदरसं महान असं वचन मला आज मिळालेले. प्रियजनांनो, जुना करार यशाया संदेष्टा जो आहे, यशा संदेष्टा जो महान असा देवाचा संदेष्टा होऊन गेला, त्याच्याद्वारे जे वचन इस्रायल लोकांसाठी दिलेलं होतं, ते वचन आज माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आहे. प्रियजनांनो, चला आपण वाचूया. पण सुंदरसं हेडिंग आहे. ते हेडिंगच वाचून मला इतका माझा आत्मा असा झाला की काय देवाची प्रीती, परमेश्वराची इस्रायलावरील शाश्वत प्रीती. शाश्वत प्रीती म्हणजे काय प्रियजनांनो? शाश्वत म्हणजे कधी न संपणारी प्रीती, सर्व काळ अढळ राहणारी अशी प्रीती परमेश्वराची. बापरे प्रियजनांनो, किती महान वचन आहे, किती गहरी त्याची प्रीती आहे. बघा प्रियजनांनो, किती वर्षापर्यंत प्रभू येशू मसीहच्या जन्माच्या आधी स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने दिलेलं हे मानचं अभिवचन आहे. इस्रायल लोकांसाठी ते होतं, पण ते माझ्यासाठी आणि आज तुमच्यासाठी आहे. प्रियजनांनो, किती महान वचन आहे. बघा, अध्याय मी सांगते यशायाचा 54 54 अध्याय आणि 4 पासून तर 10 पर्यंत जे वचन आहे ते आपल्या हृदय अंतःकरण जीवात्म्याला भेदून जाणार आहे. देवाचं वचन दुधारी तलवार आहे. इथून पण धार आहे आणि खालून पण धार आहे. ही जी तलवार आहे, फॉर एक्झाम्पल ही तलवार आहे, समजा इथून पण धार आहे आणि इथून पण धार आहे. दुधारी तलवार त्याला म्हणतात. दुधारी तलवार जो आपल्याला हृदय अंतःकरण जीव आत्मा भेदून त्याचं वचन भरून जाते. त्याचं वचन आपल्याला आरोग्य देते. त्याचं वचन आपल्याला जीवन देते. त्याचं वचन आपल्याला जिवंत करते. प्रियजनांनो, आत्म्याचा आजार पण असतो. फार जण आत्मिक आजारी पण आहेत आणि परमेश्वर त्यांना आशीर्वाद देतो, परंतु ते आत्म्याला बंद करतात. आत्मा जो आहे, देवापाचा जो पवित्र आत्मा जो आपल्याला दिलेला आहे, त्याच्या जीवन प्रेषितांच्याद्वारे त्या महानशा पवित्र आत्म्याला ते काय म्हणतात, गप, देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला पण नाही सांगत, तोंड उघडून नाही सांगत. असे लोक पण आहेत. प्रियजनांनो, फार दुःख वाटते त्यांच्यामुळे, त्यांच्याबद्दल प्रियजनांनो. परंतु परमेश्वर त्यांना पण बदलेल, त्यांना पण त्याच्या समयात तो बदलेल हा विश्वास आहे माझा आणि तुमचा. प्रियजनांनो, कारण त्यांनी मला जेव्हा बदललं, मी काही मोठी संदेश देणारी प्रार्थना करणारी नव्हती. प्रियजनांनो, फार माझी जिंदगी मी वाईट मार्गात गेले, परमेश्वरापासून फार दूर होते. परंतु परमेश्वराने त्याचा समय आला आणि त्यांनी मला जवळ घेतले. माझे सारे अपराधांना त्यांनी धुवून काढले. मला त्याच्या पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने मला धुवून शुद्ध केले आणि माझं जीवन त्यांनी बदलून टाकलं. प्रियजनांनो, आज जे काही आहे सर्वस्व आमच्या त्रेक एक परमेश्वराच्या फार मोठ्या प्रीतीनं, फार मोठ्या दयेनं आणि फार मोठे कृपेनं मी आज जे काही आहे त्याच्यामुळे आहे. प्रियजनांनो, चला आपण वचनाकडे वळूया. ही झाली माझी छोटीशी साक्ष. प्रियजनांनो, फार आपल्यावर परमेश्वर प्रीती करतो. आपला त्रेक एक परमेश्वर फार प्रीती करतो. फार प्रीतीचा सागर आहे. प्रियजनांनो, त्याच्या प्रीतीचा अनुभव मी क्षणाला घेत आहे आणि म्हणून मी छाती ठोकपणे म्हणते की माझा परमेश्वर जो चॅलेंज देतो आपल्याला की मी किती चांगला आहे, परमेश्वर किती चांगला आहे, याचा अनुभव घेऊन पहा. तो आपल्याला चॅलेंज देतो आणि तो चॅलेंज देतो आणि आपण त्याचा अनुभव घेतो की
की तो खरोखर किती चांगला आहे. प्रियजनांनो, याचा अनुभव मी घेत आहे, रोज घेते आणि रोज मला ते तोंड उघडून छाती ठोकपणे परमेश्वर खूप 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 चांगला आहे आणि खूप गोड आहे. हो प्रियजनांनो, त्याचे वचन आणि तो फार गोड आहे. त्याला आम्ही खाऊन पाहिले, तो किती गोड आहे. त्याचा स्वाद, त्याची टेस्ट आम्ही करून पाहिली, तो कसा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, चला वचनाकडे वळूया. परमेश्वराची इस्रायलावरील शाश्वत प्रीती, सुंदरसं हेडिंग आहे आणि महान वचन आहे. प्रियजनांनो, जेव्हा मी आज पहाटे वाचलं हे वचन, मला माझ्या आत्म्याशी परमेश्वर खूप बोलला आणि म्हणतो ना, आपलं जिंदगी बदलून जाते. प्रियजनांनो, तो आपल्याला, आपण एक कदम त्याच्या जवळ गेलो, तो 10 कदम आपल्याकडे पळत येतो. प्रियजनांनो, जसा तो उधळा पुत्र फार लांब होता तो, परंतु त्याचा बाप फार लांबून त्याला पाहत आहे. तो मुलगा येते, परंतु बाप धावत पळत जात आहे त्याच्याकडे आणि त्याने त्याची मिठी घेतली. त्याने ते पाहिलं नाही की तो किती घाण आहे, त्याचा अंगाचा वास पाहिला नाही. तो डुकरांना चारत असताना तो किती दिवस झाला असेल आंघोळ नाही, घाण वास, घाण कपडे, फाटले कपडे, सर्व काय त्याचं संपलं होतं. प्रियजनांनो, परंतु अशा परिस्थितीमध्ये हे उदाहरण आपल्यासाठी आहे की परमेश्वर आज माझी आणि तुमच्या अशा रीतीने वाट पाहत आहे. उभा आहे तो की माझा बाळ, माझी मुलगी, माझा मुलगा माझ्याजवळ कधी येतात, कधी पश्चाताप करतात आणि मी त्यांना कधी जवळ घेतो. प्रियजनांनो, फक्त लीन नम्र व्हा. प्रियजनांनो, पश्चाताप करा. हा समय त्यांनी दिलेला आहे. पश्चाताप करा प्रियजनांनो आणि शुद्ध आणि त्याचं पवित्र जीवन घ्या. प्रियजनांनो, तो सर्व काही द्यायला तयार आहे. तिने आपल्यासाठी प्राण दिला, सर्वस्व तिने देऊन टाकलं. प्रियजनांनो, चला आता वचनाकडे वळूया. प्रियजनांनो, परमेश्वर म्हणतो, भिवू नको. जगात आज तुम्हाला मला कोण म्हणेल भिवू नको? कोण म्हणेल तुम्हाला मला? प्रियजनांनो, आज जगात कोणी म्हणेल का? कोणी नाही म्हणणार. प्रियजनांनो, भिवू नको. रोजमेरी तू भिवू नको असं नाही म्हणणार. तर आपली खिल्ली उडवतील. जर आपल्यावर विपत्ती आली, संकट आले, आपल्यावर अकस्मात रोगराई आजार आले, तर त्यांना आनंद वाटेल असे लोक पण आहे. निंदक म्हणतात ज्याला, निंदकाचे घर शेजारी असो, असं वचन आहे. असे निंदक आहेत. कधी आमच्या दारात येतात आणि कधी आम्ही यांना आम्ही हाकलतो. अशा रीतीनं पण फार धूर्त मनाचे मनुष्य आहेत. प्रियजनांनो, परंतु आपला परमेश्वर आपल्याला काय म्हणतो? भिवू नको, घाबरू नको. काय म्हणतो? भिवू नको, घाबरू नको. प्रियजनांनो, हे वचन जुन्या करारात स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने इस्रायल लोकांना त्या जमान्यात दिलं. परंतु ते वचन आजही किती जिवंत आहे. ते वचन त्याच्या एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांनी दिलेलं आपल्याला हे वचन आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होते आणि जेव्हा तो फर्स्ट टाइम त्यांना, शिष्यांना, प्रेषितांना दर्शन देतो, त्यावेळेस त्यांच्या घरात येऊन त्यांना म्हणतो, भिवू नका, घाबरू नका, तुम्हा शांती असो. असा शांतीचा राजकुमार आपला परमेश्वर आहे. शांतीचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. प्रियजनांनो, काय म्हटलेले? भिवू नको, घाबरू नको. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, आपला उद्धार करता, आपला तारणारा पवित्र पवित्र परमेश्वर आपल्याला काय म्हणतो? तो आपला पती आहे. म्हटलेला आहे प्रियजनांनो, कारण तुझा निर्माण करता तुझा पती आहे. प्रियजनांनो, बघा, जुन्या करारातला जो वचन आहे, तुझा पती आहे. आत्म्याचा